पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे, कसं बघताय? नाही, खरं तर पाणीपट्टीचा जो प्रस्ताव प्रशासनाने पुढे केलेला आहे तो ताबडतोब एका बहुमताने ह्या सभागृहाने रद्द केला पाहिजे. कारण तुम्ही निवडून आलाय ते जनतेसाठी निवडून आलाय, जनतेच्या हितासाठी निवडून आलाय, प्रशासना हितासाठी आणि शासनाच्या हितासाठी आलेलं नाही आहे. बरं, पाणी गळती किती आहे, पाणी मिळतं किती, वीज बिल किती येतं, चोऱ्या किती होतात, इकडं प्रशासनानं लक्ष द्यायचं काम नाही आहे. ते द्या तुम्ही ना. तुमचे स्टार वाढवण्यासाठी तुम्ही जर आमच्या माथी जर लादणार असाल तर आम्हाला मान्य नाही. जनतेला मी आव्हान करीन की जर तुम्हाला जर पाणी दर आलंच तर तुम्ही ते भरू नका आणि रस्त्यावर उतरण्याला जा विचारा. ही सगळी जबाबदारी ती आज खरं तर परीक्षा आहे ती ह्या नगरसेवकांची ह्या सभागृहाची आहे. ते काय करतात बघायचं तर आमचा लढा आम्ही रस्त्यावर चालूच ठेवू. पण महापालिकेचं प्रशासनाचं म्हणणं आहे की आर्थिक तूट बऱ्याच प्रमाणात महापालिकेची होते, त्यामुळे कुठेतरी दरवाढ लागू करायला. नाही, मी काय म्हणतोय, आर्थिक दर तुम्ही तूट होते आणि आम्हाला मान्य आहे ते, परंतु तुम्ही आम्हाला पाणी किती देताय, स्वच्छ देताय का, मुबलक देताय काय? 12 महिने 2 दिवस पाणी येणार नाही, 3 दिवस पाणी येणार, तुम्ही जाहिराती देताय. आधी पाणी द्या मुबलक, स्वच्छ पाणी मुबलक द्या. चोऱ्या थांबवा ना, चोऱ्या. तुमचे पगार भागवण्यासाठी लोकांच्या खिशावर तुम्ही कात्री लावू नका असं माझं मत आहे. पहिला चोऱ्या थांबवा, मग तुम्ही आमच्याकडे मग जनता विचार करेल. दरवाढीला विरोध करत आंदोलन तर महापालिकेच्या दारामध्ये केलेलं आहे. काय आगामी काळामध्ये भूमिका असणार? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे की कोल्हापूरमध्ये येणारा अधिकारी स्वतःचं नाव करण्यासाठी अन्याय प्रकारे अनेक प्रकारे यावेळी ठराव झालेले आहेत. हा दरवाढीचा ठराव आम्हाला मान्य नाही. आम्ही ह्या ठरावाला विरोध करण्यासाठी प्रथमतः आज त्यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध करतोय. तर ही दरवाढ जर लादली तर जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या स्वस्त बसणार नाही. त्यांनी बघावं की 25,000 कनेक्शन बेकायदेशीर आहेत, ती माणसं फुकट पाणी वापरल्यात आणि जी सामान्य नागरिक बिल भरतात त्यांना हा बुर्धन का? तर अशा पद्धतीने आयुक्त साहेबांनी पहिल्यांदा चोरी गळती ह्या गोष्टी थांबवाव्या आणि मग दरवाढीचा विचार करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.